आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे जळगाव सीमेवरील डोन दिगर परिसरात अवैध दगड आणि मुरुम उत्खननाचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. चाळीसगाव तालुक्यातील डोन दिगर परिसरात उत्खनन सुरू असल्याचा शेतकऱ्यांचा दावा आहे. शासकीय गटात सुरू असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या उत्खनन परिसरातील शेतकरी मोठ्या अडचणीत सापडल्याचे सांगण्यात येत आहे. वाहनांमुळे स्थानिक रस्त्यांची अक्षरशः चाळण झाल्याचा आरोप आहे. दगड वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे अपघाताचा धोका वाढल्याचे शेतकरी सांगतात. दरम्यान मोठ्या प्रमाणावर धूळ उडत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. त्याचबरोबर शेतीच्या नुकसानीची भीतीही शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. जमिनीतून मुरुम काढला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे बोर करून ब्लास्टिंग केले जात असल्याची तक्रार आहे. सुमारे 80 फूट खोल करण्यात आल्याचा शेतकऱ्यांचा दावा आहे. या ब्लास्टिंगमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणाचे फोटो पुरावे अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. ब्लास्टिंगची मशीन सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर शेतकरी एकत्र झाले. शेतकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र अधिकाऱ्यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर तलाठी यांच्या उपस्थितीत ब्लास्टिंग मशीन तहसील कार्यालयात जमा करण्यात आले. सकाळी 8 वाजल्यापासून शेतकऱ्यांनी मशीन थांबविल्याचे सांगितले जात आहे. दुपारी 3 ते 4च्या सुमारास मशीन तहसील कार्यालयात नेण्यात आले. या कारवाईनंतरही शेतकऱ्यांना धमकीचे फोन येत असल्याचा आरोप आहे. तक्रार केल्यास पाहून घेण्याची धमकी दिल्याचे शेतकरी सांगतात. त्यामुळे तक्रारदार शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. गट क्रमांक 228 संदर्भातही शेतकऱ्यांनी गंभीर आरोप केले आहेत. उत्खननाच्या परवानगीसाठी ग्रामपंचायतीकडे अर्ज करण्यात आल्याचे सांगितले जाते, मात्र अर्जावरील काही स्वाक्षऱ्या बनावट असल्याचा संबंधित शेतकऱ्यांचा आरोप आहे. या स्वाक्षऱ्या नेमक्या कोणी केल्या याची चौकशी करण्याची मागणी आहे. तसेच रॉयल्टी आणि प्रत्यक्ष वाहतुकीच्या प्रमाणात मोठी तफावत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार 100 ब्रासची रॉयल्टी काढून मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जाते. या संपूर्ण प्रकरणाची महसूल विभागाने सखोल चौकशी करावी अशी मागणी आहे. नाशिक विभागातून वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक पाठवून प्रत्यक्ष पाहणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. यापूर्वी अनेकदा तक्रारी करूनही कारवाई झाली नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. आता विभागीय आयुक्तांनी तातडीने दखल घ्यावी अशी मागणी जोर धरत आहे. अवैध उत्खनन आणि वाहतूक थांबवून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. या संदर्भात या प्रकरणात प्रशासनाच्या चौकशीनंतर नेमके सत्य काय समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रतिनिधी प्रमोद राजपूतसह स्वराज्य न्यूज, चाळीसगाव. इतका मोठा ब्लास्ट झाला की पूर्ण जमीन खाली हादरली. तर मी इकडे खदानीकडे आलो असता ही मशीन आहे, ब्लास्टिंगची मशीन आहे. ही बाहेरच्या राज्यातून आणलेली आहे. मशीनवर लिहिल्याप्रमाणे मला वाटते तामिळनाडू किंवा आंध्र प्रदेश तिथून आणलेली असावी. या मशीनच्या सहाय्याने 50 फूट बोर होतो खाली. 50 फूट बोर केल्यानंतर ते ब्लास्टिंग केलं जातं. तर पूर्ण आपल्या ज्या गावातील डोन दिगर शिवारातील टोटल ज्या विहिरी आहेत त्या आता सुकत चाललेल्या आहेत, पाणी आटत चाललेलं आहे. याचं नुकसान आपल्या गावात, 2 गावात भविष्यात तर मी म्हणतो भरपूर होणार आहे. सध्या तर सुरुवात झाली आहे, पण भविष्यात खूप होणार आहे. याच्यावर दखल ग्रामपंचायत पण दखल घेतली पाहिजे. गावातील नागरिकांनी पण सहयोग केला पाहिजे. नाही तर मी सांगतो भविष्यात अजून 1-2 वर्षात पूर्ण गावातील आपल्या ज्या विहिरी आहेत त्या कोरड्या झाल्याशिवाय राहणार नाही.